आपल्या समोर येते भूपाली शिधये. पानात गेलं ग मन चिंचेच्या झाडात आंब्याच्या पाडात गेलं ग. मन रानात गेलं ग पानात गेलं ग. मन रानात गेलं ग पानात गेलं ग मन चिंचेच्या झाडात आंब्याच्या पाडात गेलं ग. हे भिल्लोरी खिल्लोरी साज साज पाहू ग चिम्माड वारा होऊ ग. हे लपाड या ताऱ्याला थांब थांब सांगू ग चांदाला हात लावू ग. हे फिरफिरल्या वाणी ही धरती फुलार कळलं जाग आली ग. हे फिरफिरल्या वाणी हे नाक शिवार कळीत फूल झालं ग. हे भानात रानात हे धुंद धुंद झालं मन रानात गेलं ग. मन रानात गेलं ग पानात गेलं ग. मन रानात गेलं ग पानात गेलं ग मन चिंचेच्या झाडात आंब्याच्या पाडात गेलं ग. भूपाली, तुझा अप्रोच चांगला होता गाण्यामध्ये. तू दिसत काय म्हणतात त्याला, एक जो गायक म्हणून जे दिसायला पाहिजे गाण्यामध्ये ना, एक जो लगाम असायला पाहिजे, तो मला छान दिसत होता. तुझा कंट्रोल चांगला दिसत होता. मला फक्त दोन गोष्टी ज्या खटकल्या त्या तुझ्या सुरांमध्ये आहेत. गायकी दाखवण्यासाठी नाही, पण सिम्पल हरकत आहे ती ना 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 ना, ते तिकडे ज्या ज्या वेळेला येत होतं ना, तिकडे मला थोडंसं खटकलं. पहिल्यांदा जास्त खटकलं, दुसरी लाईन परत छान गायलीस. गाण्यात आली फार छान होतीस तू. आणि वर तुझं अभिनंदन की 30 नंतर परत पकडता येणं ते थोडंसं ट्रिकी आहे ते, पण ते तू छान पकडलंस. दॅट इज ऑल्सो गुड. म्हणजे मला आवडलं तुझं. पण एनर्जी लेवल जी आहे ना या गाण्याला स्पेशली, किंवा अशा कुठल्याही गाण्याला, एक जो अल्लडपणा असायला पाहिजे ना अशा गाण्यामध्ये, आणि एक त्या अल्लडपणामध्ये एक बिनधास्तपणा, ते थोडंसं कॉम्प्रेस्ड वाटलं मला. पण तरी सुद्धा तू गायलीस फार छान, आणि त्या झोकात गायलीस, ते मला आवडलं. सो अभिनंदन. खूप छान प्रयत्न होता तुझा हा. सुरुवात त्याची तुला माहिती आहे, सुरुवातीला फक्त तुला इकडे साईड रिदम चालू होता, काहीतरी परकशन चालू होते. पूर्ण जबाबदारी तुझ्यावर होती लय ती पकडण्याची, आणि नेमकी तुझ्या श्वासामुळे तिथे तुझी लय खेचल्या गेली. यांना तुला जॉईन करायला लागलं आणि तुला तुझ्याबरोबर घ्यायला लागलं. ही एक गोष्ट. आणि प्रत्येक गाण्याची गरज वेगवेगळी असते, त्यानुसार तुम्ही त्या जागा हेरायला पाहिजेत. त्या जागेवर, या जागेवर मी किती आवाज मोठा करू, जाड करू, पातळ करू, कसा माझा आवाज दिसून येईल, त्याची फक्त याच्यामध्ये कमतरता होती. अजून गाणं तू खूप एन्जॉय स्वतः केलं असतंस ना, तर अजून आम्हाला पण एन्जॉय झालं असतं. सो गाणं अजून एन्जॉय करायला पाहिजे होतंस. पण मी हे सगळं मी ॲक्च्युली खरं तर विसरून गेलो जेव्हा तू त्या समेवर आलीस. तर तुझी जिगर दिसली तिकडे. खूप खूप अभिनंदन. थँक्यू. अजयने पण प दिलाय. थँक्यू भूपाली, आणि तुझ्या पुढच्या गाण्यासाठी तुला शुभेच्छा. थँक्यू.